गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात सगळे, काय चाललंय? सो असाच एक रॅन्डम डे आहे. घरात कोणी नाही, मम्मी पप्पा बाहेर गेलेले आहेत, भैयासुद्धा बाहेर गेला आहे क्रिकेट खेळायला. एकटी आहे असं नाही बोलणार का, कारण माझ्यासोबत लकी आणि बेला आहे. ओके, लकी आणि बेला आहे. सो व्हॉट आय एम सेइंग की व्लॉग करायचा मुद्दा असा आहे की मला ना माहीत नाही का पण पेस्ट्री किंवा केक खाऊसं वाटतंय खूप, आणि इथे गावात भेटत नाही. सो माझं असं चाललेलं प्रयत्न की मी घरी बसून मी बनवू शकते का, मी ट्राय करू शकते का. याच्या आधी मी लॉकडाऊनमध्ये पूर्ण आधी बनवलेला पार्लेजीचा केक जो ठीकठाक झाला होता, यूट्यूबवरती बघून मी बनवला होता. सो छानच झाला होता तो. बट आत्ता मी खूप दिवसानंतर ना असं काहीतरी स्वीट बनवायचं बघते. सो विचार चाललेला की केक बनवूयात. सो हाला मला येत नाही बनवायला, मी फोनमध्ये बघून करणार आहे ट्राय. त्याच्यामध्ये मी गावामध्ये बघणार की आपल्याला जे जे साहित्य पाहिजे ते भेटतं आहे की नाही, त्याच्यावर डिपेंड आहे की मी केक बनवते की नाही. सो मला आता दुकानात जायचं आहे. दुकानात जाऊन मला बिस्किट, बटर, हर्षीजचं ते चॉकलेटचं येत असेल ते घ्यायचं, इनफ येते, त्याच्यामध्ये होऊन जाईल सगळं. आणि दुधाची पिशवी घ्यावी लागेल. सो या बघूयात आपण दुकानामध्ये जाऊन की साहित्य अवेलेबल आहेत का. असतील तर मग आपण केक बनवू, नसतील तर मग आपण ब्लॉग बंद करू. नाही तर मी शूट काय करू. आता खूप कंटाळा आला आहे. मी आता जस्ट फ्रेश होऊन आले आहे बाहेर. दिवस खूप बोर्ड होता. सकाळी उठले, उठून डायरेक्ट भाकरी करायला घेतल्या, जेवून मग नंतर ना मम्मीला बरं नव्हतं, मम्मीला ताप वगैरे आलेला. मग त्याच्यानंतर थोडा 1-2 तास तो स्ट्रेसमध्ये गेला. मग झोपले. मग मम्मी पप्पा डॉक्टरकडे गेलेत, भैया क्रिकेट खेळायला गेला. सो मी आता फ्रेश झाले जस्ट सकाळपासून. सो आय एम फिलिंग बेटर नाव, लिटल बिट. सो या बघूयात आपण मला केक बनवता येतोय का. बनवता येतोय तर तो कसा बनतोय, तर टेस्टी लागतोय, खायच्या लायकीचा बनतोय, केक बनतोय की वीट बनतोय की दगड बनतोय, आपण ते बघूया. आणि मग भैयाला मी टेस्ट करायला देईल, त्याला आवडलं तर समजेल की बाबा हाँ कुछ तो अच्छा काम किया है मैंने. तो देखते हैं. और मैं ऐसा बार बार कर रही हूँ क्योंकि मैंने न्यू नेल्स लगाए हैं. इतने प्रिटी नेल्स लगाए हैं. सी छान आहे ना. जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. खूप क्यूट आहे. सी बेला इथे बसते, बघते की दीदीचं कधी होईल आणि मला देईल. तिला 5-5 मिनिटाला भूक लागते भाई. लगेच आज मस्त सीन झाला. मी झाडू मारत होते. भैयासोबत तो फिरायला जात नाही, ठीक आहे, मी किंवा पप्पा. मोस्टली आता तर मीच फिरवते त्याला सगळं, म्हणजे खूप इथे आल्यापासून कंटिन्यूस. आता भैयासोबत जात नाही तो. तर त्याला जायचं होतं, मी झाडू मारते. लकीला कळालं मी झाडू मारते म्हणजे मी आता नेऊ नाही शकत. तो भैयाकडे बघायला लागला. भैयाने जसं घरावर काढला, गेला नाही तो. तिथे जाणार 15 मिनटं विचार करणार की मी जाऊ की नको ह्याच्यासोबत. जर ह्याने मला विकला कुठे तर मी काय करू. रिटर्न घेऊन तो आला घरात आला. आता माझ्याकडे बघून मला बोलतोय की चल तू घेऊन चल मला, आणि मी झाडू मारते. आणि माझं कसं आहे, जर मी एखादं काम घेतलं ते पूर्ण करेल मी, आणि मग बाकीचं पुढचं नेक्स्ट काम करेल. मम्मीचा फोन घरी आहे. हॅलो. हां, सो व्हॉट आय एम सेइंग की हॅलो भैया, मम्मीचा फोन घरी आहे. केलेला फोन, त्याने कॉल बॅक पण नाही केला. सो व्हॉट आय एम सेइंग की त्याला त्याचं चाललेलं की मला घेऊन चल तू. सो मग मी कामामध्ये होते. मग तो गेला, स्वतः एकटाच गेला. तो कधी असं करत नाही एकटा फिरून घरी येईल डिरेक्ट. तो आज गेला, फिरला, मागचा अख्खा वावर फिरला त्याने, आणि मागच्या गेटने तो घरात आला. सो चांगली गोष्ट आहे की बाबा हां आता एखादं काम वाचेल. जर त्याला अशी सवय लागली तर अजून चांगली गोष्ट की बाई स्वतः एकटा जाऊन फिरून मस्त येतोय घरी. बघू. ह्याच्या आधी तर म्हणजे यंग होता, आता कधी म्हातारा झाला, थोडा यंग होता तेव्हा पळून जायचा. आणि रोज हर टाईमला जेव्हाही पळून जाणार तेव्हा इंजुरी घेऊन यायचा. लाईक कुठं ना कुठे त्याला चावलेला असणारच बाहेरचा डाव. आणि तो असं आहे की बाई तो अटॅक नाही करत, तो भुकत नाही साधं, तर अटॅकचा लांबचा प्रश्न राहिला. सो बस झालं लकी ज्ञान. आपण जाऊया दुकानामध्ये आणि बघूयात पदार्थ भेटतात आहेत का. मगापासून 3 वेळा मी बोलले पदार्थ भेटतात आहेत का. चला जाऊया. नहीं इस दुनिया की तुम्ही दिन ढले तुम्ही. गाईज, सामान तर मिळालेलं आहे मोस्टली जे मला पाहिजे होतं. बिस्किट भेटलं, दूध भेटलं, बटर पण भेटलं. सो व्हॉट आय एम सेइंग की चॉकलेट्स पण आहेत माझ्याकडे. मग थोडेसे मिक्स करेल, ट्राय करते. सर्च करायला लागेल मला, म्हणजे आधी बघायला लागेल की बाबा हां की करू शकते काय, कसं करायचं, कुकरमध्ये करायचं आहे, कढईमध्ये करायचं आहे, त्यांना फोडणी द्यायची का काय द्यायची. हाला आय नो केकला फोडणी देत नाही, बट असं एक ह्युमर म्हणून मी टाकला असा बाउन्सर. सो यप, बघते मी, सर्च करते आणि दाखवते काय होतं काय नाही. यप. तसंच टेस्टी लागतं ते.
बेकिंग पावडर बघितला होता मी, बट आय थॉट की बेकिंग पावडरपेक्षा इनो वॉज बेटर. आय एम लिटल बिट कन्फ्यूज की म्हणजे पेस्ट तर वाटी भरून पण एवढीशी पण नाही झाली आहे. बट जेव्हा मी तिला कुकरमध्ये टाकेल आय थिंक तो फुलेल. बरोबर, मग वाटीत नको लावायला, पोपट होईल. सो काहीतरी केलं आहे मी, बघूया आता. माझा मूड त्या एका फोन कॉलनंतरनं लगेच चेंज झाला. मी लगेच लो फील होत होतं. माझा मूड खूप ऑफ होता आणि मला समजत नव्हतं की मी स्वतःला कसं हँडल करू किंवा स्वतःला कसं काम करू. खूप जास्त रडायला येत होतं आणि माझा प्रॉब्लेम आहे की जेव्हा मी रागात असते किंवा रडायला येत असताना तेव्हा मला बोलता येत नाही जास्त. माझ्या तोंडावरती शब्द असतात बट स्टील मी रिॲक्ट नाही करू शकत. मला फक्त जोरजोरात रडायचं असतं. हां, बट सिलेक्टिव्ह पीपल्स आहेत ज्यांच्यासमोर मी रडते किंवा ज्यांच्यासाठी मी रडते. तर मग तेव्हा असं झालेलं आणि कोणी नव्हतं घरी आणि म्हणजे कॅमेरावरती किंवा मी तुम्हाला कधी असं सांगितलं नाही की बाबा हां मी ठीक नाही आहे या फिर आय एम फीलिंग लो. सो मला ते नव्हतं जमत बोलायला वगैरे, बट स्टील मी हँडल केलं. खूप काम होण्याचा प्रयत्न केला. अचानक मूड स्विंग झाला आहे का काय. मम्माचा कॉल आला होता, तो शी वॉज लाईक की मलेरिया झाला आहे आता, तर तिला ॲडमिट करायला सांगितलं आहे परत. सो मी भाकरी करून घेते, मी पप्पा भैयासाठी. मम्मीला कदाचित ॲडमिटच करतील पप्पा आता. तर मम्मी आली तर घरी ठीक, नाही तर ॲडमिट असेल ती डायरेक्ट. माझ्या फॅमिलीमध्ये एवढे प्रॉब्लेम्स कधी नाही आले हे एवढ्या वर्षांमध्ये. बट 2026 किंवा 2025 वर्स्ट होता माझ्या लाईफमधला. आणि नाही की चांगली वेळ आणि वाईट वेळ येत जात राहते. कधीच कुठली गोष्ट स्टेबल नसते लाईफमध्ये. सो वी शूड ॲक्सेप्ट इट. चेक केला होता चांगल्या मूडमध्ये की मला टाईम जाईल लवकर, मी बिझी राहील, ओव्हरथिंक नाही होणार या फिर टाईम जाईल लवकर, तर मग एवढं काय वाटणार नाही. अगेन दिस परत तेच. सो गाईज मी आत्ता भाकरी करते. स्टील आय डोंट नो काय, बट झालं आहे. ओके मी दाखवेल तुम्हाला नंतर. जरा थंड व्हायला ठेवला आहे मी थोडासा. भाकऱ्या करून घेते. ये जो दिख रहा है इडली जैसा, ये इडली नहीं, ये हमारा केक है. आप देख सकते हो, आप देख सकते हो गाइस. मैंने कुछ तो कर लिया ज़िंदगी में, कुछ तो उखाड़ लिया मैंने. इसको शेप नहीं आया लेकिन केक जैसा दिख तो रहा है थोड़ा बहुत. सो गाईज 11 वाजले आहेत आणि मी घरी आत्ता एकटी आहे. मम्मीला ॲडमिट केलं जसं मी तुम्हाला सांगितलं. भैया पप्पा गेले तिथे. भैयाला बोलले मी पण येते, बट घाई होती मग भैया गेला. मी म्हणजे घराचं काम वगैरे बाकी होतं, घरातलं पसारा वगैरे आवरायचं होतं. मग ते आवरत बसले, लकीला फिरवलं वगैरे आणि आत्ता इथे जस्ट येऊन बसले. मी बघते आसपास, यार एकटी पडले मी पूर्ण. स्ट्रॉंग राहायचं ट्राय करायचं आहे. करू किती फेसवरती दाखवू की मी खुश आहे. आय एम नॉट. सो माझा डे असाच जातो. दिवसभर मी बिझी असते, काहीतरी करायचा प्रयत्न करते, स्वतःचा मेंटल हेल्थ बिझी ठेवायचा प्रयत्न करते. काही ना काही उचापत्या शूट करणं, घराची कामं आवरणं, टी व्ही बघणं, त्यात माझा दिवस निघून जातो. ॲट द एंड जेव्हा रात्र होते तेव्हा एंड माझा असाच होतो. वाय दिवस मला नाही आठवत आहे की मी कधी खुश होते किंवा कधी खुश राहिली आहे. आय रिअली डोंट नो. आय एम जस्ट फकिंग टायर्ड. विच मीन्स जे आजूबाजूला होतं आहे माझ्या, म्हणजे फॅमिली प्रॉब्लेम्स किंवा माझ्या रिलेटेड, मी डिप्रेस्ड असेल थोडीशी. लकी आला लगेच इथे. वाव सी, लगेच इथे आला तो. एवढ्या वेळ मी बेडरूममध्ये होते
जस्ट मी रील स्क्रोल करते, ह्याला मला समजत काही नाही मी काय बघते, काय चाललंय, काय टाईम चाललाय, मी जस्ट स्क्रोल करते. सो मला असं आठवलं की बाबा व्लॉग शूट करायला घेतलेला, चला बाबा आपण त्याचा एंड वगैरे करून घेऊयात. सो मी ते आले आणि मला नाही राहवलं. मला जसं मी बोलले की बाबा मी एकटी पडले, ते म्हणजे पाणी ऑटोमॅटिक डोळ्यात आलं. मी असं कधी रडत नाही मोस्टली लगेच, बट स्टील. आणि हां, सो काय बोलत होते मी, काहीतरी बोलत होते मी, विसरले की हां, ज्या गोष्टी घडतात आहेत आजूबाजूला किंवा हे जे माझे 2 मंथ्स गेले आहेत ते टेन्शनमध्येच गेलेत थोडेफार, कारण की मम्मीची तब्येत बरी नव्हती, ती हॉस्पिटलमध्ये होती, मग आली, मग आता परत हॉस्पिटलमध्ये गेली आहे. सो म्हणजे जरा ओव्हरथिंक होतंच की बाई असं का होतं आहे, अचानक का होतं आहे किंवा काय. सो अशा काही गोष्टी. भैया पप्पा येतील आता थोड्या वेळाने, 1-2 तासात, 2 तास पण नाही, 1 तासात येऊन येतील. मम्मी येईल 3-4 दिवसामध्ये घरी. सो मम्मी असलं की जरा बरं वाटतं, म्हणजे लाईक शी इज लाईक माय बेस्ट फ्रेंड. तिला सगळं सांगते मी, तिला सगळं माहीत असतं, ती समजून घेते, समजून सांगते. मम्मा असते ना शेवटी, मम्मा पप्पाच अख्खं म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी किंवा दुनिया म्हणलं तरी चालेल तेच आहेत. कारण की मी बघितलं आहे खूप, म्हणजे की आपल्या वाईट टाईमला फक्त फॅमिली, फक्त पॅरेंट्स, आपला भाऊच आपल्यासोबत असतो, बाकी सगळे एक दिखावटी चेहरे आहेत, या फिर एक फेक दुनिया आहे, या फिर ती आपली आहेच नाही. जी दुनिया आहे आपली ती आपल्या फॅमिली अराउंडच नेहमी ठेवा. कुठल्या म्हणजे थर्ड पार्टी किंवा कोणीही फ्रेंड्स असू देत किंवा तुमचा पार्टनर असू दे, एवढं इम्पॉर्टन्स किंवा एवढी प्रायोरिटी कोणालाही देऊ नका की ज्याच्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीचं रिग्रेट होईल की भाई मी ह्याच्या आधी मी ह्यांना ठेवलं होतं किंवा काय. सो फर्स्ट प्रायोरिटी ऑलवेज शुड बी युअर पॅरेंट्स, युअर फॅमिली. या दे मेक यू फील स्पेशल, या फिर ते एफर्ट्स टाकतात खूप आपल्यासाठी. सो त्या गोष्टीची जाणीव आपण ठेवायची आणि त्यांना खुश कसं करता येईल किंवा त्यांचे नीड्स माझ्या थ्रू कसे पूर्ण होतील, या फिर मी त्यांना किती काय देऊ शकते, ह्या गोष्टीचा विचार करत राहायचा आणि त्याच्यावरती मेहनत करत राहायचं, काम करत राहायचं. जेवढं होऊ शकतं तेवढं करायचा प्रयत्न करायचा. आणि बस एवढंच लाईफ आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. खुश राहा, फॅमिलीला खुश ठेवा, इनफ आहे एवढं, बस आहे एवढंच. सो ठीक आहे. आता मी अजिबात पुढे काय आहेच नाही आहे, कारण की आता घरी कोण नाही, मी जाणार आणि फोनमध्ये ब्लॉग एडिट करेल या फिर झोपेल, रील बघेल, ह्याच्या व्यतिरिक्त मी काय करणार नाही. सो मी तुम्हाला काय दाखवणार आहे. तर सो झोपा तुम्हीसुद्धा, मी झोपते. बाय बाय, थँक्यू सो मच.